बारामती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे हे बंडखोरी करून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे आणि यामुळेच अजित पवार गटाचे जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, ते आक्रमक झालेले आहेत. जर विजय शिवतारे यांनी ही निवडणूक लढवली तर त्यांच्या विरोधात आम्ही उतरू, प्रचार करू, असं जे वक्तव्य आहेत, विधान आहेत, ते करताना दिसत आहेत. आपल्यासोबत पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे आहेत. अण्णा, काय सांगाल? खरं तर तुम्ही अजित पवारांच्या जवळचे नेते आहात, मात्र ज्या पद्धतीने शिवतारे अजित पवारांवरती टीका करतायत, त्यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत, नेमकी तुमची भूमिका काय असणार? गेली 4-5 दिवसापासून आपण सर्व टीव्ही चॅनल असतील, वृत्तपत्र असतील, त्यामधनं बातम्या ऐकतोय की महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बापू शिवतारे हे बारामतीमधून बंडखोरी करून निवडणूक लढणार असे. पण खऱ्या अर्थाने त्यांचा जो रोष आपण बघतोय तर महाराष्ट्र राज्याचे आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांच्यावरती ज्या पद्धतीने त्यांनी जे वक्तव्य केलेले, खरं तर त्यांना ते न शोभणारे, चुकीचे आहे. माणसांनी राजकारणामध्ये 100% विरोध करावा, पण विरोध करत असताना आपली जी भाषा आहे, आपले जे वक्तृत्व आहे, ते कशा पद्धतीने करावं, हे ज्या आज जे भाषा ते बोलतात, खऱ्या अर्थाने त्यांची भाषा ही चुकीची आहे. शेवटी बापू शिवतारे ज्या पक्षामध्ये काम करतात त्या पक्षाची आज महाराष्ट्रामध्ये आमच्या युती आहे. युती होत असताना युतीचा धर्म सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी पाळणे हे कर्तव्य असतं. ज्या अर्थी महायुतीमध्ये ते काम करत असताना आज महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये जे जे उमेदवार असतील त्या ठिकाणी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघातून बापू शिवतारे ज्या पद्धतीने जे वक्तव्य करतात ते अतिशय चुकीचे आहे. खरं तर बारामतीमध्ये जर बघितलं तर विरोधक म्हणून ते वावरत आहेत, तशा पद्धतीची भूमिका घेतात. मात्र मावळ लोकसभेमध्ये शिंदे गटाची श्रीरंग बारणे हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. तर तुमची भूमिका काय असणार? त्यांच्या विरोधात तुम्ही प्रचार करणार की विरोधात भूमिका मांडणार? हे बघा, आम्ही बघतोय आजकाल लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्व पक्षाची महायुती झालेली. महाराष्ट्रामध्ये महायुतीचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार असणारे त्या ठिकाणी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, उमेदवारांनी त्या पक्षाचा धर्म पाळणं हे स्वतःसाठी कर्तव्यच आहे. जर ज्या अर्थी बापू शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघामधून बोलत असताना युतीचा धर्म जर ते पाळत नसतील, त्याचा प्रत्यय तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये दिसणार आहे. ज्या अर्थी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्याने मी ह्या ठिकाणी जर युतीचा धर्म पाळला जाणार असेल तरच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व जण युतीचा धर्म पाळण्याच्या उद्देशातूनच या ठिकाणी मावळ लोकसभा मतदारसंघातून ज्यांना उमेदवारी भेटणार आहे त्यांना आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहे. कदाचित जर बापू शिवतारेंनी आज जे काही वक्तव्य केलेले आहे त्याच्या आधारे जर महायुतीमध्ये जर महायुतीचा शब्द पाळला गेला नसेल तर महाराष्ट्रातलं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचा उद्रेक झालेलाच दिसेल. म्हणजे मावळमध्ये विरोधात भूमिका घेणार तुम्ही? अरे साहजिकच आहे. मी आता तुम्हाला महाराष्ट्राचंच सांगितलं. महाराष्ट्रातच मावळ लोकसभा मतदारसंघ येतो ना, त्या ठिकाणी अशाच पद्धतीने प्रचार होणार आहे. ज्या अर्थी तुम्ही युतीचा धर्मच पाळत नाही, मग त्या अर्थी युती कशासाठी? नाही, पण याचा अप्रत्यक्षरित्या विरोधक असतील, जे विरोधक संजोग वगैरे असतील, जे उमेदवार असतील, त्यांना अप्रत्यक्षरित्या फायदा होणार नाही? कसा काय फायदा होईल? युतीचा धर्म पाळला नाही आणि आम्ही आमचं समजा शेवटी आम्हाला पण काहीतरी नीतिमत्ता आहे ना आमची बी. शेवटी आज महाराष्ट्र राज्यामध्ये आमच्यासारख्या 40-42 आमदारांचे नेते आदरणीय दादा आहेत. जर त्यांच्याबद्दल एखाद्या आमदारांनी, एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या पक्षाचा युतीचा धर्म न पाळता जर एखादं वक्तव्य केलं असेल तर आमच्याही भावना आहेत ना. शेवटी आमचे ते नेते आहेत. नेत्याच्या भावना दुखवल्यामुळं आमच्याही भावना दुखवणार, आमचेही कार्यकर्ते दुखवणार. कार्यकर्ते म्हणणार ना, माझ्यासारखा आज 25-30 वर्ष मी दादाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जर आमच्या नेत्याबद्दल एखादं अपशब्द वापरला
तर त्याची भावना आमच्या मनामध्ये येणार आणि त्या भावनेतूनच प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये जर युतीचा धर्म पाळला नाही तर प्रत्येक जण कामच करणार नाही. काय आवाहन कराल शिवतारेंना? आव्हान काय करायचं याच्यात? शेवटी बघा, पक्षामध्ये काम करत असताना आज 3 पक्ष एकत्र येतात. 3 पक्ष एकत्र येत असताना काहीतरी पक्षाची निष्ठा, काहीतरी ध्येय धोरणं ठरलेली असतात. शेवटी तुम्ही एकमेकाच्या विरोधात किती बोलणार आणि जर तुम्ही एकमेकाच्या विरोधात बोलणार तर त्या माहितीचा काय फायदा? त्यामुळे माझं असं वैयक्तिक मत आहे, बापू शिवतरेंनी त्यांना दादांच्या विरोधात प्रचार करायचा, दादांच्या विरोधात बोलायचं त्यांनी बोलावं, पण जी वाक्य रचना, जी शब्द, जी भाषा ते वापरतात ती वापरू नये. नाही, परंतु आता जर बघितलं तर अजित पवारांच्या विरोधात जे पूर्वीचे विरोधक होते म्हणजे विजय शिवतारे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, हे एकवटले आहेत, त्यांच्या विरोधात विधानं करत आहेत. का ही वेळ आली अशी? हे बघा, शेवटी दादानी दादाचं काम करत असताना तुम्ही बघितले गेली 30-35 वर्षापासून दादा काम कसे करतात. स्पष्ट बोलणार, जे होणार आहे ते होणार आहे असंच सांगितलेलं आहे. त्या भावनेतनं काम करत असताना ज्या ज्या वेळेस ह्या लोकांचा संपर्क आला असेल त्यावेळेस त्यांच्याकडनं जे वक्तव्य झाले असेल तो राग मनात ठेवणं आता उचित नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी आपण हे सगळे राग, द्वेष, भावना, पक्ष सगळं बाजूला ठेवून एकत्र आलेले. आज देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, हे महाराष्ट्राचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातूनच एकत्र आलेले आहेत. आता काल परवाची तुम्ही बातमी बघितली का? मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे बी मोदी परिवारामध्ये सामील होण्यासाठी तेही इच्छुक आहेत. ते आज उद्या आपल्याला समजेल. तर अजित पवार यांच्या विरोधात जर शिवतारे यांनी भूमिका घेतली आणि महायुतीचा धर्म जर पाळला नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक विधान लोकसभेमध्ये त्यांच्या विरोधात आम्ही उभं राहू, त्या ठिकाणी मी प्रचार करणार नाही, अशी जी भूमिका आहे ते अजित पवार गटाकडून घेण्यात येत आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.